येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील एकही नागरिक वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये या उद्देशाने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकारातून आज येवला येथील कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष या लोकहिताच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उपक्रम गरजू, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार असून वैद्यकीय मदत कक्ष हा केवळ एक उपक्रम नसून जनतेच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणारा सेवाभावाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले। आजपासून जे आहे येवला लासलगाव ह्या मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना जी आहे आम्ही सुरू करत आहोत। वैद्यकीय मदत कक्ष म्हणून जे आहे आम्ही ही सेवा जी आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण इथे सुरू करत आहोत। अनेक गरजू जे आहेत रुग्ण असतात, पण त्यांना जेव्हा केव्हा त्यांना सवलतीच्या संदर्भामध्ये असेल, उपचाराच्या संदर्भामध्ये असेल, कुठच्या योजना असतील त्याचा कधी लाभ घ्यायचा असेल तर तो लाभ घ्यायला जे आहे त्यांना अडचणी निर्माण होतात। आणि म्हणूनच जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण जे आहे वैद्यकीय मदत कक्ष जे आहे आपण सुरू करत आहोत। अनेक लोकांना जे आहे वेगवेगळे आजार असतात आणि शासनाच्या अनेक स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम्स जर ज्या आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने त्यांना त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवून घेण्याच्या दृष्टीने जे आहे बायोमेट्रिकच्या आधारे जे आहे त्यांची नोंदणी करून घेणं आवश्यक असतं। आणि म्हणूनच जे आहे अनेक जे आहे रुग्णालयांना वगैरे जे आहे बायोमेट्रिकची सुविधा काही ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जे आहे जवळजवळ 16 ठिकाणी जे आहे बायोमेट्रिकच्या ह्या मशीन्स जे आहेत आपण त्यांना देणार आहोत। त्याचबरोबर आपल्या येवल्यातील या संपर्क कार्यालयामध्ये सुद्धा आपण एक कक्ष सुरू करत आहोत। त्याचं काम जे आहेत आमचे सहकारी जे आहेत संतोषजी खैरनार हे ते बघणार आहेत आणि त्यांच्या निगराणीखाली जे आहे हे सर्व काम जे आहे ते होणार आहे। ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, एक रुग्ण मार्गदर्शन आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, विविध योजनांची माहिती व मदत, मोफत आरोग्य शिबिर आहेत, औषध मदत आहेत, विशेष सेवा, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सहाय्य असेल, पॅलिएटिव्ह केअर सेवा असेल, या सर्व सुविधा ज्या आहे ह्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे। ह्या दृष्टीने जे आहे आपण ही सेवा जी आहे इकडे सुरू करत आहोत। निश्चितच आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, सुनेत्राताई पवार असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी जे आहे या शासनाच्या माध्यमातून या सर्व सुविधा ज्या आहेत सामान्य जनतेसाठी ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याचा फायदा जो आहे तो या सर्व रुग्णांनी जे आहे घेतला गेला पाहिजे। आणि त्याच्यासाठी जे आहे आमच्यासारखे जे लोक आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा जे आहे हे सहकार्य जे आहे शासनाला केलं पाहिजे, त्याचबरोबर जे सहकार्य जे आहे सामान्य जनतेला केलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने जे आहे आम्ही वैद्यकीय मदत कक्ष हे जे आहे हे सुरू करण्याचं ठरवलेलं आहे। आणि आजपासून जे आहे ही मदत कक्ष जे आहे इथे येवला इथे जे आहे हा कॅम्प सुरू आहे। त्याचबरोबर अनेक जे हॉस्पिटल्स आहेत तिथे सुद्धा जे आहे ह्या बायोमेट्रिक मशीन्स देऊन जे आहेत तिथे सुद्धा रुग्णांना त्याचा फायदा मिळणार आहे, त्याचा लाभ मिळणार आहे। एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि सर्व डॉक्टर्स आहेत ते सुद्धा आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून जे आहे ही सुविधा जी आहे लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवण्यास मदत होणार आहे आणि लोकांना त्याच्यातून जे आहे त्यांच्या अडचणी ज्या आहेत ते दूर होणार आहे।